मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. तो विषय म्हणजे जर तुम्हाला संकष्टी चतुर्थीचे व्रत उपवास सुरू करायचे असतील तर ते उपवास तुम्ही अंगारकी चतुर्थीपासून सुरू करू शकतात. आणि याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघावा. मित्रांनो, बऱ्याचशा वेळेस काय होतं की आपल्याकडून काही वेळेस उपवास तुटतात. आता बरेचसे लोक संकष्टी चतुर्थीचे दर महिन्याचे उपवास करत असतील, बऱ्याचशा लोकांना करायचे असतील आणि बरेचसे लोक करत असतील, पण काही नाही कारणास्तव आपल्याकडून ते उपवास सुटतात. काही ना काही चुका होतात किंवा आपण आजारी असतो किंवा कुठेतरी जाणं येणं असतं, त्यामुळे आपण जेवून घेतो आणि मग आपली ती चतुर्थी सुटते. मग पुन्हा चतुर्थीचे उपवास सुरू करायचे असतात. किंवा मग ज्यांनी कधीच केले नाही पण ज्यांना सुरू करायचे आहेत संकष्टी चतुर्थीचे उपवास, मग त्यांनी ते अंगारकी चतुर्थीपासून सुरू करायचे असा नियमच आहे. मग ही अंगारकी चतुर्थी यावर्षी 6 जानेवारी मंगळवारच्या दिवशी आहे. आणि बघा, नवीन वर्ष सुरू झालं आणि नवीन वर्षात येणारं एकादशी, चतुर्थी, अमावस्या, पौर्णिमा सगळंच महत्त्वाचं असतं. परंतु जर पहिलीच चतुर्थी अंगारकी आली तर ते खूप विशेष आणि खूप महत्त्वाचा योग तो तयार होतो मित्रांनो. कारण बघा, ज्या दिवशी चतुर्थी येते आणि तो दिवस जर मंगळवारचा असला तर ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाते, जिला मंगळी चतुर्थी किंवा अंगारकी चतुर्थी असं म्हणतात. आणि असं मान्यता आहे की अंगारकी चतुर्थीच्या दिवशी जो व्यक्ती उपवास करतो, व्रत करतो, त्याला 21 चतुर्थी केल्याचे फळ प्राप्त होतात, लाभ होतात. 21 चतुर्थी. म्हणून ज्याला शक्य आहे, जो आजारी नाही, जो करू शकतो, त्यांनी अंगारकीचा उपवास नक्की करावा. ज्याला संकष्टी चतुर्थीचे उपवास करायचे नसतील त्याने सुद्धा अंगारकीचा उपवास करावा. आणि ज्यांना दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीचे उपवास करायचे आहेत त्यांनी तर मग अंगारकीचा उपवास करावा आणि मग त्या दिवसापासून प्रत्येक चतुर्थीला उपवास करावा. तर अंगारकीचा उपवास चुकवू नका. प्रत्येक गोष्टीचे फळ आपल्याला लाभते, प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळते. 6 जानेवारी म्हणजेच उद्या आहे मंगळवार, मंगळी अंगारकी चतुर्थी. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.